मित्रांनो नमस्कार. आज मी आपल्यासाठी व आपल्या बायकोसाठी खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेला आहे. त्यामुळं प्रत्येक पुरुषाने हा तर व्हिडिओ पाहावाच. पण ज्या स्त्रियांचं लग्न झालेलं आहे, ज्या स्त्रिया आपल्या नवऱ्याबरोबर संबंध करतात, ज्या मुली आपल्या प्रियकराबरोबर संबंध करतात, याविषयी मी आज बोलणार आहे. त्यामुळे प्रत्येक पुरुषाला एकच सांगणं आहे, तुम्ही तर हा व्हिडिओ पाहाच, पण हा व्हिडिओ आपल्या बायकोला सुद्धा दाखवून घ्या. कारण की ह्या व्हिडिओमुळे ज्या स्त्रिया आपल्या नवऱ्याला संबंध करून देत नाहीत, त्यांच्याविषयी हा व्हिडिओ आहे. म्हणजेच आजच्या विषयाचं नाव आहे, नवऱ्याला संबंध करून देत जावा. मित्रांनो, अनेक पुरुष हे लग्न करतात. लग्न केल्यानंतर त्यांची आपल्या बायकोकडून सर्वात महत्त्वाची अपेक्षा असते की तिने ज्यावेळी आपल्याला शारीरिक संबंध करण्याची वेळ येते त्यावेळेस संबंध करून दिले पाहिजेत. पण अनेक स्त्रिया ज्यावेळेस नवरा मोसममध्ये असतो, त्याला संबंध करण्याची इच्छा होते, त्यावेळेस नेमकं त्याची इच्छा असूनही शरीर संबंध करून देत नाहीत. अनेक स्त्रिया पुरुषाला बाजूला सारतात, त्याच्याबरोबर भांडणं करतात, कोणते ना कोणते कारण सांगून आपल्या नवऱ्याला, आपल्या पार्टनरला शरीर संबंध करून देत नाहीत. पण माझं अशा स्त्रियांना एकच म्हणणं आहे की तुम्ही हे चुकीचं करताय. कारण की जे तुम्हाला मुलं बाळ झालेले आहेत, हे तुमच्या नवऱ्याने तुमच्याशी संबंध केल्यामुळेच झालेले आहेत. त्यामुळे तुमचं वैवाहिक जीवन हे नवऱ्यामुळे सुखी झालेलं आहे. पण अनेक स्त्रियांना नेमकं काय होतं हेच मला समजत नाही. अनेक स्त्रिया कधी कधी मूडमध्ये असतात, तर कधी कधी मूड नसतात. मी समजू शकतो, हार्मोन इनबॅलन्स होऊ शकतो, मनस्थिती चांगली असू शकत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या नवऱ्याला शरीर संबंध करून देतात, त्यावेळेस तुमची मनस्थिती ॲटोमॅटिकली चांगली होते. कारण की शरीर संबंध एक अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला, म्हणजे तुमचा हार्मोन जो इम्बॅलन्स झाले तो व्यवस्थित ठेवते. तुम्हाला झोप चांगली लागते. तुम्हाला झोप चांगली लागल्यामुळे तुमचं सर्व जीवन हे सुखी समाधानी जातं. पण अनेक स्त्रिया ज्यावेळेस नवरा आपला थकून आलेला असतो, तो कामाच्या टेन्शनमध्ये असतो, तो घरी जाऊन आपल्या बायकोशी शरीर संबंध करण्याच्या बाबतीत चांगला विचार करत असतो. कारण की संबंध केल्यामुळे प्रत्येक माणसाचं टेन्शन हे दूर होत असतं. पण अनेक स्त्रिया आपल्या नवऱ्याला शरीर संबंध करून देत नाहीत. तर शरीर संबंध न करून दिल्यामुळे आपल्या नवऱ्याचं नुकसान होतं. जे त्याच्या शरीरामध्ये, म्हणजेच जे त्याचं पुरुषत्व असतं, ते हळूहळू कमी व्हायला लागतं. त्याला मेंटल डिसऑर्डरचे आजार व्हायला लागतात, त्याला एन्झायटी सारखे आजार होतात, त्याचा BP वाढतो, म्हणजे उच्च रक्तदाब वाढतो, त्याचा हार्मोन इनबॅलन्स होतो, त्याला हार्ट डिसीज होतात. कारण की निसर्गानेच ज्यावेळेस माणूस तरुण होतो त्यावेळेस त्याला शरीर संबंध करण्यासाठीच बनवलेलं असतं. आणि ज्यावेळेस माणूस हा नेमका मूडमध्ये असतो त्यावेळेस अनेक स्त्रिया शरीर संबंधच करून देत नाहीत. ज्यावेळेस त्याला आलेलं असतं, भरपूर प्रमाणात आलं असतं, त्यावेळेस त्यांनी शरीर संबंध करून द्यायला पाहिजे. पण अनेक स्त्रिया, अनेक पुरुषांना असं करतात. तर माझं प्रत्येक स्त्रीला एकच म्हणणं आहे की शरीर संबंध केल्यामुळे तुम्हाला तर काही तोटा होणार नाही. मग नेमका प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढलं पाहिजे, आपल्या नवरा हा आनंदी राहिला पाहिजे, त्याचं सर्व शरीर हे चांगलं राहिलं पाहिजे, तर तुम्ही शरीर संबंध करून देत जावा. तुम्ही ह्या ज्या चुका करता त्यामुळे तुमच्या नवऱ्याला फक्त त्रासच होतो. तुम्हाला असं वाटतं की आम्ही शरीर संबंध करून दिले नाही म्हणजे आपल्या नवऱ्याचं काही नुकसान होणार नाही, तर ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. कारण की ज्यावेळेस पुरुषाचं पाणी तयार होतं त्यावेळेस ते बाहेर टाकणं गरजेचं असतं, आणि पुरुषासाठी हस्तमैथुन करणं हे चुकीचं आहे. जर आपली बायको आहे तर हस्तमैथुन करण्यात काय अर्थ नाही. पण अनेक स्त्रिया ह्या आपल्या नवऱ्याला संबंध करून देत नसल्या कारणाने अनेक पुरुषांना हस्तमैथुन शिवाय पर्याय नसतो. त्यामुळं हस्तमैथुन केल्यामुळं जे लिंगामध्ये यायला पाहिजे ते येत नाही. त्यामुळे अशा पुरुषांना शारीरिक अडचणी येऊ शकतात, त्यांच्यामधलं पुरुषत्व निघून जाऊ शकतो. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या नवऱ्यामधलं पुरुषत्व निघून जाऊ नये, तर त्याला एकच पर्याय आहे, शरीर संबंध करून देत जाणे. ज्यावेळेस आपण शरीर संबंध करतो त्यावेळेस बॉडी रिलॅक्स होते, आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. आपल्याला जर काय आजार होणार असतील तर ते आजार होणार नाहीये. पण अनेक स्त्रिया चुकीचं करतात, आपल्या नवऱ्याशी चुकीचे व्यवहार करतात, त्यामुळे त्यांना खूप शारीरिक अडचणीला सामोरे जावं लागतं. ज्यावेळेस तुमचा नवरा तुमच्याशी संबंध करतो त्यावेळेस त्याला चांगली झोप लागते, तो उत्साहित राहतो, त्याचं डायजेशन व्यवस्थित होतं. तो उत्साहित राहिल्यामुळे, तो व्यवस्थित चांगला राहिल्यामुळे त्याचे हार्मोन्स इम्बॅलन्स होत नाही. तो व्यवस्थित मेंटलचे जे प्रॉब्लेम असतात तो हँडल करू शकतो, त्याचं कामामध्ये लक्ष लागतं. तो ज्यावेळेसही कामाला जातो त्यावेळेस तो उत्साहित राहतो. त्याच्यामुळे
तुमच्या घरामध्येही त्यांनी व्यवस्थित काम केल्यामुळे तुम्हाला 2 पैसे येतात. तुमचे जे मुलं त्याच्यापासून झालेले आहेत तेही तो आनंदित ठेवतो, त्यांच्याकडे तो लक्ष देतो. पण ज्या स्त्रिया आपल्या नवऱ्याला संबंध करून देत नाही, त्यांचा नवरा सतत चिडचिड बनून जातो. त्याला उच्च रक्तदाबासारखे आजार होतात, त्याला शुगरसारखे आजार होतात, त्याला सांध्यांचे आजार होतात. पण ज्यावेळी स्त्री शरीर संबंध करून देते त्यावेळेस तो 100% रिलॅक्स होतो. त्यामुळं प्रत्येक स्त्रीला माझी एकच विनंती आहे की तुमचा नवरा ज्यावेळेसही तुम्हाला म्हणेल की आज मला तुझ्यापाशी झोपायचंय, त्यावेळेस तुम्ही नकार देत नका जाऊ. तुम्हाला जाणवण की ज्या स्त्रिया आपल्या नवऱ्याला चांगले संबंध करून देतात तो नवरा हमेशा सक्सेस होतो, त्याला प्रत्येक कामामध्ये यश येतं आणि तो आनंदी जीवन जगतो, उत्साही जीवन जगतो. आणि असे पुरुष हे आपल्या स्त्रीलाही सुखी ठेवतात, आनंदी ठेवतात व स्त्रीचं प्रत्येक गोष्ट हे ऐकतात. पण जी स्त्री पुरुषाला संबंध करायला नकार देते त्या घरामध्ये हमेशा अडीअडचणी येतात, हमेशा भांडणांचा कहर होतो. जर तुम्ही आपल्या नवऱ्याबरोबर लग्न केलंच आहे तर शरीर संबंध करून देण्यात काही अडचण नाही. शरीर संबंध ही गोष्ट खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल, माझं स्त्रियांसाठी म्हणणं आहे की तुमचं जीवन खूप सुखी झालं पाहिजे, समाधानी झालं पाहिजे, आनंदी झालं पाहिजे, तर संबंध करून देत चला. मित्रांनो, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजेगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर. पहिलं नाव अहमदनगर होतं, आता आमच्या अहमदनगरचं नाव हे अहिल्यानगर ठेवण्यात आलं आहे. या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटंसं हॉस्पिटल 30 वर्षापासून चालत आहे. मला आत्ताच सिल्वर बटन मिळालेलं आहे. आता मी डॉक्टर अशोक त्र्यंबके हिंदी या नावाने एक हिंदी चॅनल चालू केलेलं आहे. ज्या लोकांना मराठी समजत नाही त्यांनी डॉक्टर अशोक त्र्यंबके चॅनल सबस्क्राईब करून चॅनलला पाहावा व सबस्क्राईब होण्यासाठी, चांगले व्ह्यूज येण्यासाठी, लाईक येण्यासाठी तुम्ही चॅनल पाहणं गरजेचं आहे. ज्या लोकांना मराठी समजत नाही त्यांनी त्या साईडचा म्हणजे हिंदी चॅनल पाहावा व ज्यांना मराठी समजते त्यांनी मराठी चॅनलच पाहावा. मित्रांनो, मी एक महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध डॉक्टर आहे. ज्या पुरुषांना लैंगिक अडचणी आहेत, लैंगिक समस्या आहेत, यावर मी खात्रीशीर उपचार करणारा डॉक्टर आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला कायमचं बरं व्हायचं आहे, आपल्याला लैंगिक समस्या कोणत्या नको आहे, म्हणजेच इरेक्टाईल डिस्फंक्शनचा ज्यांना प्रॉब्लेम आहे, म्हणजे लिंगात ताठरता न येणे, याविषयी मी बोलत आहे. प्रीमॅच्युरिटीचा प्रॉब्लेम आहे, शुक्राणूंची संख्या कमी आहे, यावर मी खात्रीशीर उपचार करणारा डॉक्टर आहे. मित्रांनो, माझ्याकडे फक्त एकदा यावं लागतं. इतर डॉक्टरप्रमाणे मी पुन्हा बोलत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जे 2 पैसे खर्च करणार आहे मेडिसिनसाठी ते तुमचे मित्रांनो 100% वाया जाणार नाहीत. इतर डॉक्टर पुन्हा बोलवतात, गॅरंटी देत नाहीत. मी तुम्हाला 100% खात्री देतो. तुम्ही एक वेळेस माझ्याकडे आल्यानंतर तुम्हाला मी 100% बरं करेल. कारण की माझी उपचार पद्धती वेगळी आहे. अनेक लोक लिंगात ताठरता येण्यासाठी औषध देतात, पण मी असं काही कोणाला देत नाही. ज्या कारणास्तव तुम्हाला हा आजार झालेला आहे, पहिली गोष्ट म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन हा काय कोणता आजार नाही, तर तो आजारामुळं होणारी एक समस्या आहे. अनेक लोक ॲव्हेनोफिलसारख्या गोळ्या, सिल्डेनाफिलसारख्या गोळ्या खातात. ह्या गोळ्यांनी तात्पुरते रिएक्शन येतं, पण त्यानंतर ह्याच गोळ्यांमुळं पुन्हा जातं. याचं कारण म्हणजे काय? ह्या गोळ्या लंग्ससाठी बनवल्यात, म्हणजे फुफ्फुसासाठी बनवल्यात, हृदयासाठी बनवल्यात. त्याचा साईड इफेक्ट्स म्हणजे नाही. पण तुम्हाला समजा महिन्यातून वेळेस शरीर संबंध करायचे आहेत, तर तुम्ही किती दिवस गोळ्या खाणार? वर्षभर गोळ्या खाणार? 2 वर्ष गोळ्या खाणार? 10 वर्ष गोळ्या खाणार? 20 वर्ष गोळ्या खाणार? 30 वर्ष गोळ्या खाणार? 50 वर्ष गोळ्या खाणार? मित्रांनो, जर तुम्ही अशा गोळ्या सतत खाल्ले ना, तुम्ही तर नामर्द होणारच, पण तुमचा मृत्यू निश्चित आहे. त्यामुळं कोणत्याही मेडिकलमध्ये जाऊन कोणत्याही डॉक्टरकडून अशा गोळ्या घेऊ नका. परमनंट समस्या परमनंट बरी होते. त्यामुळं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एकमेव मी असा डॉक्टर भेटेल की तुम्हाला मी यामधून कायमचं बरं करून टाकेन. आज मित्रांनो 30 वर्ष झालेली आहेत मी या समस्येवर उपचार करत आहे. माझा दवाखाना छोटा आहे, माझं हॉस्पिटल छोटं आहे, पण माझं नाव खूप मोठं आहे. मला सिल्वर बटन यूट्यूबने दिलेलं आहे. माझे अनेक लाखो सबस्क्रायबर आहेत. माझ्याकडं अनेक विविध भागातून लोक येतात आणि मी त्यांना खात्रीशीर बरं करतो.
मित्रांनो, तुम्हाला जर अशी काही समस्या असेल, या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, याच्यावर कॉल करा. माझे अश्विनी डॉक्टर त्यांची अपॉइंटमेंट घ्या आणि मला भेट द्या. तुमचे पैसे वाया जाणार नाही याची मी खात्रीशीर तुम्हाला खात्री देतो. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे, नवऱ्याला करून देत जावा. तर हा विषय जर तुम्हाला आवडलेला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि सर्व बायकांना म्हणजे फिमेल लोकांना एकच विनंती आहे, तुम्ही असं करत जाऊ नका. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढलं पाहिजे, आपल्या नवऱ्याला सुख मिळालं पाहिजे, आणि एक ध्यानात घ्या, तुमचं जे कुकू आहे ना, ते तुमच्या नवऱ्यामुळं आहे. ज्या स्त्रियाच्या डोक्यावर कुकू नाही, त्याच्याकडे एकदा पाहून पहा, त्यांचा चेहरा पूर्णपणे सुकलेला असतो. याचं कारण काय? नवरा नाही आहे, आणि स्त्रीचं अस्तित्व नवऱ्याशिवाय शून्य आहे. त्यामुळं आपल्या नवऱ्याला जपा, नवऱ्याला जीव लावा, त्याशी संबंध व्यवस्थित करत चला. तुम्हालाही आनंद मिळणार आहे, संबंध केल्यामुळं तुमच्या नवऱ्याला आनंद मिळणार आहे. तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो, नवऱ्याला बाबत असं वागत जाऊ नका. त्याला जेव्हाही इच्छा होईल त्यावेळेस संबंध करून देत चला. रजा घेतो. नमस्कार.